जिंतूर शहरातील व ग्रामीण भागामध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट सुरू झालेला आहे. दरम्यान कालपासून आजपर्यंत तब्बल 4 ते 5 नागरिकांना व चिमुकल्यांना भटक्या कुत्र्यांनी या ठिकाणी चावा घेतला. आणि आता त्याच्या पालकासोबत आपण बोलणार आहे. त्यांचं काय म्हणणं ते पाहायचं आपल्याला. काय नाव साहेब तुमचं? कुठलचे? अंडी काय झालं? बटका कुत्रा चावलं. बरं, काय झालं मग? दवाखान्यात दाखविलं? आता ही नेमकी चालू आहे. बरं, आता कुठे तुम्ही आता जिंतूरला काय म्हणलं डॉक्टर कुठे जामलं काय परभणी. बरोबर जामले नाही. हो खूप मार लागला का? हो ना, हे काय सगळं चिरलंय. अच्छा, बापरे. तालुक्यातील वझर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकेचे चालक वैभव मानकर यांनी जिंतूर ग्रामीण रुग्णालयापर्यंत आणलं आणि त्याला पुढील उपचारासाठी या ठिकाणी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आणि आता या ठिकाणी नागेश भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. नागेश भाऊ, आता जे चिमुकले आले होते त्याचा कुठलची होती ती हंडीची होती, हंडी वजरची होती. अच्छा, काय झालं त्याला? तिला भटक्या कुत्र्याने तिला चावलं होतं. तिच्या गालाला आणि खालच्या फुटीला चावलं होतं. अच्छा, मुलगी खूप गंभीर जखमी झालेली ती. पुढील भाग हाच आहे की तुम्हाला वाटत असेल तर नेहमी या ठिकाणी जे की भटक्या कुत्र्याबद्दल बातम्या करत आहे, मात्र वास्तविक परिस्थिती अशी आहे ग्राउंडवर की जिंतूरमध्ये शहरामध्ये जर विचार केला आपण तर 2 ते 2.5 हजारच्या जवळपास भटके कुत्रे झालेले आहे. तर ग्रामीण भागात देखील प्रत्येक खेड्यामध्ये 700 ते 800 ची लोकसंख्या असेल त्या ठिकाणी देखील 100 ते 150 कुत्र्यांचा सुळसुळाट झाला. त्यामुळे या ठिकाणी चिमुकले असेल, शाळकरी विद्यार्थी असेल, बालक असेल, वृद्ध असेल, यांना या ठिकाणी रस्त्यावरून चलणे कठीण होऊन झालेलं आहे. त्यामुळे मनुष्य जीवनावर आता कुत्रे हावी होतात का असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळेच आपण नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांना देखील आपण सवाल केला होता. त्यांचा देखील म्हणणं होतं की आम्ही 2 ते 3 दिवसाच्या आत या ठिकाणी एका एनजीओच्या मार्फत यांची नसबंदीचा कार्यक्रम करणार आहे. शहर भागामध्ये नसबंदीचा कार्यक्रम केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र ग्रामीण भागाचा प्रश्न मात्र आता देखील ऐरणीवर आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेनं करावं का हा एक मोठा सवाल आहे. त्यामुळे जिंतूर तालुक्यातील सर्व पुढाऱ्यांना एकच आव्हान आहे की या भटक्या कुत्र्यापासून आपल्या चिमुकल्यांचं, वृद्धांचं आणि महिलांचं संरक्षण करण्यासाठी काहीतरी पुढाकार करून सहभाग नोंदवावं आणि जेणेकरून या कुत्र्यांपासून आम्हाला बचाव करावा असं ग्रामीण जनतेतून मागणी जोर धरत आहे. पुढील भाग हाच आहे की आता या प्रकरणी सरकार असेल किंवा लोकप्रतिनिधी काय या भटक्या कुत्र्यापासून आम्हाला कधी मुक्तता मिळते हे बघणे महत्त्वाचे ठरेल. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी सहकारी पत्रकार मित्र सचिन रायपत्रेवारसह मी शेख अलीम, जिंतूर.